जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 341वा पालखी सोहळा यंदा 7 जुलैला पार पडणार आहे. आपण जर पाहायला गेला तर हे जे रथ आहे हे राजस्थानवरून तयार करून आणलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जे पालखी सोहळा प्रमुख आहे विक्रम महाराज मोरे, त्यांच्याशी आपण ह्याची माहिती जाणून घेऊ. महाराज, काय सांगणार आपण या रथाबाबत? मनाचे संकल्प पावविले सिद्धी, जरी राही बुद्धी याचे पायी, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. अशा परमात्मा पांडुरंगाला स्मरून संत तुकाराम महाराज संस्थानने यंदा 341व्या आषाढी वारी पालखी सोहळा करता नवीन चांदीचा रथ पूर्ण करण्याचा मानस केलेला आहे. त्याकरता राजस्थान येथील सिहोर या गावामध्ये या रथाचे संपूर्ण लाकडी बांधकाम पूर्ण होऊन आज येथे रथ डिसेबल करून आणण्यात आलेला आहे. जसे जसे चांदीचे काम पूर्ण होईल त्या पद्धतीने तो रिअसेंबल केला जाईल. याच्याकरता आपल्याला 150 घनफूट बर्माटिक जातीचे सागवान लाकूड लागण्यात आलेले होते आणि आता संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रिमायसेसमध्ये हे जे चांदीचे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. अंदाजा महाराज किती किलो चांदी हे लागणार आहे रथासाठी? आपल्याला अंदाजे 250 किलो चांदी याकरता आवश्यक आहे. संपूर्ण रथाचे इस्टिमेट हे अंदाजे 5,56,00,000 आहे. ओके, तर या जे रथ बनवायला किती दिवस लागणार आहे आणि हे 7 जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे का? रथ पूर्ण तयार होईल का? 20-22 दिवसात संपूर्ण चांदीचे काम होणे अपेक्षित आहे आणि रथ पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. ओके, आणि ह्याच्या अगोदर जो रथ आहे त्याला काय करणार आहे आपण? सध्या तो आहे परिस्थितीमध्ये तो आहे. 2017 साली तो बनवण्यात आला होता. तर 7 जुलैला जे पालखी सोहळा आहे तर लोकांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करत आहे? समाजातील सर्व लहान थोर व्यक्तींनी या सत्य संकल्पाकरता सहकार्य आणि यथाशक्ती मदत करण्याची आवश्यकता आहे. पुढे येऊन या सत्य संकल्पाला आपण मदत करावी अशा आपल्या माध्यमातून मी आवाहन करीत आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, देऊगाव.